तुमच्या अंगावरचे कपडे स्वकष्टाचे आहेत की मग त्यामागे सरकार किंवा कोणी सत्ताधारी आमदाराची मेहरबानी आहे? असा प्रश्न तुम्हाला एका नेत्याच्या विधानावरून पडेल. आपण जणू जनतेला विकत घेतलंय अशा थाटात काही सत्ताधारी नेते हल्ली विधानं करतायत. लोणीकरांना खुद्द फडणवीसांनी समज देण्याचं म्हटलं असलं तरी आपल्या विधानात काही चूक होतं असं लोणीकरांना अजूनही वाटत नाहीये. पाहूया. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे. सृष्टिकर्ता ब्रह्मदेवासारखा राष्ट्र निर्माता आणि कर्णासारखी दानशूरता असे दोन्ही गुण ठाई असून सुद्धा महाराष्ट्राला बबनराव लोणीकरांसारख्या असामीची किंमत कळली नाही. बबनरावांच्या अन्वयार्थानुसार ते आणि भाजपचं सरकार नसतं तर महाराष्ट्र आज 18-20 दारिद्र्यात खितपत पडलेला असता. पोरं बिन कपड्याची अनवाणी पायांनी भटकत असते. पोराच्या बापाला पेन्शन नसतं, पेरणीसाठी पैसे नसते, घरातल्या आई बहीण आणि बायकोच्या खात्यात 1500 रुपयेही आले नसते, हातात मोबाईल सुद्धा नसता. पण दरिद्री कल्पनेचं हे कटू स्वप्न मोडून भाग्योदयाची पहाट व्हावी तसंच महाराष्ट्रात भाजप सरकार येऊन लोणीकर सत्ताधारी झाले आणि त्यांनी महाराष्ट्राचं चित्रच बदलून टाकलं. आणि ते कुचरवाट्यावर असलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच वेगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. ब्रह्मदेवाने तर फक्त सृष्टीच बनवल्याची धारणा आहे, पण त्या सृष्टीतल्या लोकांकडे समृद्ध करण्याचं काम भाजप आणि बबनरावांनीच केल्याचं ते सुचव पाहताय. म्हणजे भाजपचं सरकार आणि बबनराव सत्तेत येण्याआधी राज्यातली पोरं उघडी फिरत होती, त्यांना कपडे बबनरावांनीच दिले. आधी पोरं अनवाणी फिरायची, त्यांना बूट आणि चपला सुद्धा भाजप सरकारनं दिल्या. पोराच्या हातात मोबाईल, ज्याला बबनरावांच्या भाषेत डबडं म्हणतात, ते सुद्धा भाजप सरकारनं दिलं. त्या पोराच्या आईला पगार बबनरावांनी दिला, पोराच्या बापाला पेन्शनही बबनरावांनी दिलं, त्या बापाच्या पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले आणि पोराची आई, बायको आणि बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे सरकारनं दिले. 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता, पायात चप्पल नव्हती. बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं. ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं. बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन की 2014 पूर्वी तुम्ही कपडेही घालत नव्हता, पायामध्ये चप्पलही घालत नव्हता आणि अन्नही खात नव्हता. बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं. एवढंच मी म्हणेन. नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला. या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला. महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली. 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला. हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे. त्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही. हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे. जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या टोळक्यातले लोक 9-10 लोक केंद्र सरकारला टार्गेट करतात, माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात. हे सगळ्या कुटुंबात केंद्राच्या 3-4 योजना, राज्याच्या 4-5 योजना,
याचा पैसा मिळतो, फुकट हे धान्य मिळतं. टोल करण्याची ती 10 लोकांची एक छोटी कारखाना फॅक्टरी आहे असं मी म्हणालो. त्याच्यामुळं मी काही वावगं बोललो नाही. आणि मी जे बोललो आहे ते राजकीय पक्षाच्या त्या 10-12 लोकांच्या टोळक्याला बोललेलो आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. एखाद्या बादशहानं खुश होऊन गळ्यातला कंठा काढून द्यावा, जनतेसाठी धान्याची कोठारं खुली करून द्यावी, अशा कथा आपण फक्त पुस्तकातच वाचल्या. पण त्या कथांचे खरे नायक मुळात बबनरावच आहेत. मात्र लोकांसाठी 24 तास दौलत उधळण्यास व्यस्त असल्यानं कधी काळी स्वतःचं लाईट बिल थकवल्याचाही त्यांच्यावर आरोप झालाय. पैशांनी जनसेवा हाच बबनरावांचा मूलमंत्र राहिलाय. त्यामुळे लाईट बिलासारख्या अगदी क्षुल्लक प्रापंचिक गोष्टीकडे दुर्लक्ष होणंही साहजिकच आहे. एका मिनिटात तुला घरी पाठवीन मी. मात चढला का? 30 वर्ष आमदार आहे मी, मंत्री राहिलो. तर तुमच्या बंगल्याचं मीटर आहे ना तसंच ना, 3 लाख रुपये बिल आहे. तुम्ही मीटर काढून नेलं, मला फोन आला होता आता. पैसे भरतो ना आम्ही. अरे नोटीस द्या, आयकर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकील. एक तर तुम्ही उगा काहीतरी आमच्या नादी लागू नका. आपल्या कर्तबगारीचा दाखला आणि योजनांच्या जाहीर वाच्यतेत काहीच गैर नाही. हल्ली अनेक सत्ताधारी नेते खुलेआमपणे त्यांच्या कर्तृत्वाचे कारभाराचे दाखले देतात. त्यात हे लोणीकर काही पहिले नेते नाहीयेत आणि शेवटचे तर नक्कीच नाही. महाविकास आघाडीचे सरपंच असतील त्या गावामध्ये 1ही रुपयाची निधी देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, नाही तर विकास होणार नाही. बोंबलत बसून दे माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे, मला कसली चिंता नाही. कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळे आहे. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. मजुरांना साधा 10 रुपयांचा साबणही खरेदी केला तरी त्यातून कर घेतला जातो. लोणीकरांनी जशी आपल्या मगरुरीची यादी वाचून दाखवली तशी टाचणीपासून टोल पर्यंतच्या करांची यादी नक्कीच वाचायला हवी. कारण ज्या पैशांच्या गर्विष्ठपणातून अशी मगरुरीची भाषणं जोडली जात आहेत ती तिजोरी इथल्या मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या आणि नोकरदारांच्या घामानं भरते. सत्ताधारी असोत की विरोधक, राव असोत की रंक, राज्यकर्त्यांच्या वागण्यात न्याय आणि वाणीत नम्रता महत्वाची असते. कारण आपण रामराज्याचं स्वप्न पाहिलंय. नाहीतर गर्वानं 14 चौकडी सोन्याची लंका सुद्धा खाक होते. भाजपच्या बबनरावांना हे सांगण्याची अत्यंत गरज आहे. अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे. लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो. मात्र या संदर्भात ते जर आता लोकांना, शेतकऱ्याला जर या पद्धतीनं जर ते हिनवत असतील तर हे कदापि आम्ही शक्य करणार नाही. त्यांना पळता पळता वही आम्ही थोडी करू, त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि त्यांना भाजपने त्यांच्या पक्षातून निलंबित करावं. यांना कोणत्याच गावात आम्ही फिरू देणार नाही हे या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे. प्रचंड सत्ता आणि प्रचंड पैसे ह्या जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा अशा गोष्टी होत राहतात. टॅक्स आम्ही भरतो ना त्याच्यातून या स्कीम चालतात. त्यांचा गैरसमज जर असेल त्यांच्या खिशातून जातात तर त्यांचा गैरसमज कधी ना कधी नाही फार लवकरच उतरेल. रघुनाथ नावाचे ग्रहस्थ आहेत पुण्याचे, तो लेख जरूर वाचा आणि भारतीय जनता पक्ष ओरिजिनल काय होती आणि आज काय झालंय याचं अतिशय पारदर्शकपणे तो लेख वाचण्यासारखा आहे. आणि तो फक्त त्यांना नाही, आम्हाला सगळ्यांना जे राजकारणात त्यांना वाचण्यासारखा आहे. इट इज द काँग्रेसिफिकेशन ऑफ बीजेपी. अजय सोनवणे, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.